यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचा धुराळा उडायला पाहायला मिळत आहे आणि गाव भेटीवर प्रत्यक्ष उमेदवारांचं लक्ष जे आहे ते आहेत। आज यवतमाळ ग्रामीण भागामध्ये संजय देशमुख जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार ते प्रचार दौऱ्यावर आहेत। गाव भेटीवर उमेदवारांचा जोर आज पाहायला मिळत आहे। यवतमाळ ग्रामीणच्या भागामध्ये तुम्ही आज प्रचार दौरा करताय। हो, यवतमाळ ग्रामीणमध्ये याच्या पहिले मी 2 दिवस फिरलो होतो, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेलं पाहिजे, कारण मोठमोठे गावं जे आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्या 3000च्या वर आहे अशा ठिकाणी सुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन आलो आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेकडून मिळत आहे। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। एक जर पाहिलं तर आपले विरोधी उमेदवार प्रचार सभांमधून हे सांगितलं जात आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर भरघोस निधी मिळेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर निधी कमी मिळेल। त्या पद्धतीने प्रचार सभा आणि यंत्रणा राबवली जात आहे। मागच्या वेळेस सुद्धा भावनाताई महायुतीच्याच होत्या ना। भावनाताईनं गद्दारी केल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार त्या होत्या। अरे या जिल्ह्यामध्ये वर्धा नांदेड रेल्वे, मोदी साहेबाला माझं एकच म्हणणं आहे की या भारतीय जनता पार्टीला एकच म्हणणं आहे की 240 किलोमीटर अंतर आहे वर्धा नांदेडचं। 10 वर्षात फक्त 30 किलोमीटर रेल्वे आलेली आहे। याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की भारतीय जनता पार्टीचा विकास किती मोठ्या गतीने या ठिकाणी होऊन राहिला आणि काय हे आले तर विकास होईल। यापूर्वी काय विकास झाला हे आपण पाहिलेलं आहे। मोदी साहेब गेल्या 10 वर्षापासून पंतप्रधान आहे। काय भारतीय जनता पार्टीचा आता 2.5 वर्षापासून खासदार त्यांच्या युतीतच होता। मग काय विकास झाला तुम्ही सांगा, एक उदाहरण सांगा। मोदी साहेबाचा एखादा मोठा उद्योग आणला का, रेल्वे लाईनमध्ये पैसे दिले का, काय केलेलं आहे असं केंद्र सरकारच्या योजना मिळाल्या लोकांना? काही मिळालं नाही। फक्त आता हे राजकारणासाठी हे लोक म्हणतात की बा आला तर विकास होईल। मग मागच्या वेळी का नाही विकास झाला? गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेबांची सत्ता आहे या ठिकाणी। कुणबी देशमुख कार्डाच्या संदर्भानं निवडणुकीचं राजकारण जे आहे त्या शिगेला पोहोचलं। हे एखादे राजकारणी लोक जेव्हा हताश होतात तेव्हा हे असे काहीतरी फंडे काढण्याचा प्रयत्न करतात। एवढी जनता खुळी आहे का? सर्व जनतेला समजते कुणबी देशमुख, मराठा, तेली, माळी, साळी, वडर, सुतार हे काय जातीच्या आधारावर लोक मतदान करत नाही। या ठिकाणी विकासात्मक काम जे लोक करतील त्याच्या आधारावर लोक मतदान करत असं जातीच्या आधारावर जर मतदान केलं असतं तर या 545 खासदारमधले 545 खासदार ज्याची मोठी जात आहे तेच निवडून आले असते। असं जातीपातीचं नाही, हे खालच्या लेवलला या ठिकाणी हे राजकारणी मंडळी उतरलेली आहे। जातपात धर्मभेद काही लोक या यवतमाळच्या जनताला या ठिकाणी काम करणारा व्यक्ती पाहिजे। निश्चित यवतमाळच्या जनतेला काम करणारा व्यक्ती पाहिजे, त्यामुळे राजकारणाची पातळी जी आहे ती खालावत चालली असल्याचं संजय देशमुख यांनी म्हटलंय। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।